बोला. सर, 77वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण राज्यामध्ये तसेच देशामध्ये प्रचंड उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे. काय सांगाल सर या शुभप्रसंगी? आपला भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक हुतात्मे झालेत. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस अशी अनेक नावं आहेत ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे. जेलमध्ये गेलेले आहेत. जेव्हा 1947 साली हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीतपणे चालावी, लोकांसाठी चालवलेली लोकशाहीचं असं राज्य स्थापन व्हावं, कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित असावा, याकरता एक समिती बनवली गेली होती 7 लोकांची. त्या समितीचे अध्यक्ष जे होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना ही तयार केली, घटनेचा मसुदा तयार केला आणि 26 जानेवारी 1949ला हे काम पूर्ण झालं. परंतु 26 जानेवारी 1950ला आपला प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने साजरा करायला सुरुवात झाली. अशा प्रसंगी जिथे जात, धर्म, लिंग, स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य अनेक गोष्टी या घटनेच्या तरतुदीत आहेत आणि प्रजासत्ताक दिवस यालाच म्हटला जातो की यहाँ हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बौद्ध हो, पारसी हो, सभी लोग हिंदुस्तान में मिलजुल के रहते हैं और भारत जैसा जो देश है दुनिया में इसके जैसा देश कहीं भी देखने नहीं मिलता है. इतना अच्छा देश है. ये प्रजासत्ताक दिन इसलिए हम लोग मनाते हैं कि आज़ादी और आज़ादी के साथ हम भारत के किसी भी राज्य से किसी भी राज्य में जाके अपना रोजी रोटी कमा सकते हैं, खा सकते हैं, हम अपना काम कर सकते हैं. पहराव जो है अलग अलग तरह का अपना मन चाहा पहन सकते हैं. ये सारी बातें ये घटना के माध्यम से सामने आई है. इसलिए हम बड़े ही हर्षोल्लास के साथ में 26 जनवरी का त्यौहार भारत भर में मनाते हैं. सर, फ्रीमध्ये घेतो आणि भूकमारी चालू आहे, प्रायव्हेटायझेशन चालू आहे. सर, काय सांगाल, कसं बघाल आपण? हे पहा, ही एक वेळ होती. 1971चा जो काळ होता मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. परंतु तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी अमेरिकेकडून गहू जो आहे, जिथे कुटीर असं धान्य म्हणायचे, तिथले काही जनावरं जे खात होते ते, परंतु ऐन वेळ आणीबाणीची तो काळ होता 71च्या युद्धानंतरचा आणि भारतातल्या लोकांना खाण्यासाठी धान्य मिळावं म्हणून त्यांनी मोठं पाऊल उचललं श्रीमती इंदिरा गांधींनी आणि लोकांना त्याची पूर्तता केली. तेव्हा अशी परिस्थिती होती की आपल्याकडे धान्याची कमतरता होती. परंतु आता आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. एवढं धान्य आपल्याकडे पिकतंय की शासन जे आहे, भले केंद्र सरकार असो की राज्य सरकारच्या माध्यमातून गरजवंत लोकांना किंवा जे दारिद्र्य रेषेखाली असतात किंवा मध्यमवर्गीय असतात त्यांना रेशनवर धान्य दिलं जातं. काही प्रमाणात मोफत सुद्धा धान्य दिलं जातं. आज भारत देश म्हणजे एक दुभदुभती गाय म्हणतो ना आपण, तसं अन्नधान्याच्या बाबतीत फार संपन्न असा देश आहे. ठीक आहे, काही उद्योगधंद्यामुळे किंवा खाजगीकरणामुळे बेरोजगारी सध्या वाढलेली आहे. याच्यावर पर्याय काढणं सध्याच्या पंतप्रधानाचं कर्तव्य आहे. परंतु खाजगीकरणाचा कल त्यांच्याकडे जास्त दिसतो आहे. त्याच्यामुळे दिवसेंदिवस आणखीन बेरोजगारी वाढते असं माझं मत आहे. तर एकंदरीत जातीवाद असेल, भाषावाद असेल, आजही थांबत नाही आहे. त्या गोष्टीला लक्षात ठेवून कुठेतरी येणाऱ्या पिढीवरती त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. कारण की एकीकडे आपण देशाची भाषा करतोय आणि एकीकडे अशा प्रकारे ह्या गोष्टी उद्भवत आहेत. तर हे किती धोकादायक आहे येणाऱ्या पिढीसाठी? हे अत्यंत धोकादायक आहे. कारण सध्याचं जे शासन आहे केंद्रातलं किंवा राज्यातलं सुद्धा, केंद्राच्या
पावलावर पाऊल ठेवून राज्यातलं सुद्धा सरकार सुरू आहे आणि द्वेषभावना मोठ्या प्रमाणात पसरवायची दंगेधोपे झाले की मग सत्ता मिळते हे गणित झालेलं आहे. आणि सत्ता एकदा हातात आली मग हवी तशी त्याचा वापर करायचा असं सध्या तरी आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे भारतीय घटनेनुसार जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे लोकांना त्याच्यावर कुठेतरी घाला घालण्याचा प्रयत्न, घटनेला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सध्याचं केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार करतंय असं मला दिसून येत आहे. त्यामुळे मॉब लिचिंग वगैरे सारखे प्रकार घडलेले आहेत, आपण सर्व पाहत आहोत आणि फार चुकीचं आहे. याच्यामुळे द्वेषभावना वाढतच राहणार किंवा कमी होणार नाही असं तरी दिसून येत आहे. बॉर्डरची बाउंड्री असते त्याच्यावर आपलं बलिदान द्यायचं आणि देशातले जे नागरिक आहेत त्यांचं संरक्षण करायचं हा आमचा सैनिक करत असतो. फार गर्वाची बाब ही आहे आणि त्यांच्यामुळेच आपण सर्व भारतवासी अगदी गुण्यागोविंदाने हवेत तसे सण साजरे करतो, मोकळीकपणे हिंडतो, फिरतो, खातो, पितो, वावरतो. हे सर्व आपल्या या भारत देशाच्या सैनिकामुळे आहे. त्यांचे कित्येक वेळा आपण धन्यवाद जरी दिले तरी ते कमीच असणार आहे. तो भारतीय सेना को मैं तो आपके चैनल के माध्यम से सलाम करना चाहूँगा ऐसे अवसर पे.